नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कदम वेडापिसा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, आजचा विषय आहे ट्रेकिंग। तर मित्रांनो हो, आज आपण एक ट्रेक करायला चाललो आहे आणि तो ट्रेक म्हणजेच प्रबळगड। प्रबळगड कुठे आहे, कसं जायचं हे तुम्हाला मी ऑन द वे सांगेनच। तर आपण पहिल्यांदा आपल्या घरून ठाकुर्लीवरून लवकरात लवकर निघूया। आता सकाळचे वाजले 5:30। सो आज आपण प्रवास करणार आहोत। ही आपली स्कूटी। सो निळीपरी, सांगा नाव कसं आहे, आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा मला। सो आज आपण सोलो ट्रेक करणार आहोत या स्कूटीने। तर चला तर मग लवकरात लवकर निघूया हा प्रबळगड सर करण्यासाठी। सो मित्रांनो, आता मी तब्बल 1.5-2 तासाच्या प्रवासानंतर मध्ये जरा एका ठिकाणी रेस्टला थांबलो आहे। सो इथे मला खूप मस्त अशी ग्रीनरी दिसली आणि खूप चांगला असा सीन दिसला आहे। सो त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं थांबूया आणि पाय पण थोडेसे मोकळे करूया। सो मला नजारा दाखवतो, हा बघा पाठीमागे, सगळीकडे पाठीमागे पूर्णपणे ग्रीनरी आणि खूप मस्त वाटतं या निसर्गामध्ये पुन्हा आल्याच्या नंतर, खूप छान। आणि अजून आपल्याला प्रबळगडला पोचायला अजून 20 मिनिटं आहेत। सो म्हटलं थोडंसं पाय मोकळे करूया, पाय पण जाम झालेले आणि इथला नजारा पण तुम्हाला निसर्गाचा दाखवून देऊया। सो मित्रांनो, आता तब्बल 2 तासाच्या प्रवासानंतर आपण आता पोचलो आहोत प्रबळगडच्या पायथ्याशी। सो प्रबळगडच्या पायथ्याशी ॲक्च्युली ना इथे हे आहे ठाकुरवाडी गाव। सो तुम्हाला इथे ठाकुरवाडी गावाला पोचायचं आहे आणि इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे पार्किंगची सोय आहे। सो इथे स्टॉल्स पण आहेत, तुम्हाला नाश्त्यासाठी स्टॉल्स पण आहेत आणि इथे व्यवस्थितपणे पार्किंग करता येते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पार्किंगचे ना चार्जेस आहेत। सो 2 व्हीलरसाठी 30 रुपीज आहेत आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपीज आहेत। सो सेफली तुमची पार्किंग देखील होते या ठिकाणी। सो हे बघा, हे पार्किंगची ते लोक अशी पावती देतात आपल्याला आणि मग त्या हिशोबाने आपल्याला गाडी पार्क करून पुढे सरकायचं असतं। सो आता तुम्हाला हा जो पॅच दिसतोय ना, इथून हा वरती जो जातोय ना, इथून आता आपल्याला पुढे सरकायचं आहे। सो हा रस्ता सरळ वरती प्रबळगड आणि कलावंतींला जातो। सो चला आपण इथून पुढे सरकूया आता। सो मित्रांनो, आता 8:15 झालेत आणि आपण ट्रेक करायला सुरुवात केली आहे। सो ॲक्च्युली मी देखील पहिल्यांदाच ट्रेक करतो आहे, त्यामुळे आणि ते पण सोलो ट्रेक, त्यामुळे माझ्यासाठी तर हा थोडासा भन्नाटाचा एक्सपिरियन्स असणार आहे जो मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आता मला इथे एक साईनबोर्ड दिसला आहे डायरेक्शनचा। सो असं वाटेवरती आपल्याला साईनबोर्ड आहेत। सो जर सोलो ट्रेक करत असाल आणि नवीन असाल तर एकदम सरळ आहे ना रोड? एकदम सरळ। अच्छा, धन्यवाद काका। मित्रांनो, एक गोष्ट आता तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी। हे बघा, या काकांनी सगळ्या पाण्याच्या बॉटल्स गोळा केल्यात। तर मित्रांनो, जर तुम्ही अशा गडांवरती जर येत असाल ना, तर असे पाण्याच्या बॉटल्स आहेत ना, इतरत्र कुठेही फेकू नका, जेणेकरून या निसर्गाचं पावित्र्य आपण राखू शकतो आणि या महाराष्ट्रामधील पर्यटनांना आपण इंटरनॅशनल लेवलला पण घेऊन जाऊ शकतो। हे बघा, कचऱ्याचा डबा दिलेला असताना सुद्धा लोकांनी या ठिकाणी बाहेर बॉटल्स टाकल्यात। सो हे थोडंसं चुकीचं आहे।
विचार करा, आयदर मग तुम्ही घरूनच पाण्याची बॉटल कॅरी करत जावा की जेणेकरून मग असा कचरा कुठे जमा होणार नाही. सो मित्रांनो, तुम्हाला जर प्रबळगडला यायचं असेल तर प्रबळगड हा जो आहे तो पनवेल आणि माथेरान या दोघांच्या मध्ये येतो. आणि जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर पनवेलला उतरून तिथून तुम्हाला ठाकूरवाडी विलेजला यायचं आहे आणि तिथून मग तुम्हाला ट्रेक चालू करायचा आहे, जो मगाशी तुम्हाला मी पार्किंगचा पॉईंट दाखवला तिथे. सो तो आहे या गडाचा बेस. चला, या मजा येते. सो मित्रांनो, आता बघाल ॲक्च्युली कलावंतीन आणि प्रबळगड दोन्ही पण दिसायचे बंद झालेत. म्हणजे हा जो पॅच आहे डोंगराचा हा क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. चला पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपली रिफ्रेशमेंट झाली आहे. चला आता आपण पुढे सरकूया. सो हे बघा, इथून आपण आलेलो, ह्या साईडने आपण आलेलो आणि इकडचा तुम्हाला नजारा दाखवलेला मी. आणि ही जी शेड आहे ना, या शेडच्या इथून हा जो वरती रस्ता तो, ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. चला पुढे सरकूया. 2-3 ग्रुप होते, 2-2 जणांचे ते पुढे सरकलेत. सो आता आपण पुढे जाऊया. आणि या ठिकाणी परत एक आपल्याला संयुक्त वनव्यवस्थापनाचा एक बोर्ड दिसतोय, तो तुम्हाला दाखवतो. सो ॲक्च्युली जर तुम्हाला यायचं असेल ना फिरण्यासाठी तर सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या किल्ल्यावरती येऊ शकता. त्याच्यानंतर प्रवेशबंदी आहे. सो मित्रांनो, हा बघा कलावंतीन दुर्ग आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा. मग अशी ॲक्च्युली हा जो डोंगर आता आपण चढून आलो याच्या आडोशाला गेलेला. सो हा कलावंतीन दुर्ग. सो मित्रांनो, आत्तापर्यंत आपण एकटे होतो, पण आता आपल्याला 2 मित्र जॉईन झालेत. तुझं नाव काय? विशाल पाटील. तर हा पण कल्याणमधून आहे आणि हा त्याचा एक मित्र. तुझं नाव काय? सौरभ गळकर. अच्छा, सौरभ. सो हे दोघंजण आता आपल्याला जॉईन झालेत. ॲक्च्युली हे दोघंजण कलावंतीन करणार आहेत आणि आपण प्रबळगड करणार आहोत. सो तेवढीच आपल्याला साथ मिळाली अर्ध्या रस्त्यापर्यंत. चला मित्रांनो, आपण बरंच अंतर आता चालून आलो आहे. सो तुम्ही बघाल, सो त्या ठिकाणी एक तो डोंगर, त्या ठिकाणी तिकडे एक डोंगर आणि आपल्याला जायचं आहे ह्या दिशेला पुढे. आणि तुम्हाला मी ही दरी दाखवतो बघा, किती खोल आहे हे बघा. बघाल किती खोल दरी आहे. हवा पण चांगली सुटली आहे, पाऊस पण नाही आहे. आणि हा इथे उंच दगड आहे, इथे पण तुम्ही रेस्ट करू शकता. म्हणजे ॲक्च्युली पावलावरती ना ॲक्च्युली रेस्ट करायला बरेच असे स्टॉल्स आहेत, त्यामुळे जास्त काही गैरसोय नाही होत या ठिकाणी. तुम्ही जर तुमचा घसा सुकलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही ज्यूस वगैरे पण पिऊ शकता. आणि हे बघा निसर्गाचं दृश्य. सो हा असा एक पठारी भाग तुम्हाला मध्ये लागेल आणि समोर हे 2 फोर्ट. सो इथून पुढे आपल्याला सरकायचं आहे. सो या ठिकाणी तुम्हाला चहा नाश्ता जेवणाची सोय होऊ शकते आणि तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता या ठिकाणी. सो मित्रांनो, आपल्याला त्या तिकडे टोकावरती जायचं आहे. ते बघा वरती झेंडा पण दिसतोय. चला सरकूया पुढे. आणि मित्रांनो, मगाशी जे एकदम पायथ्यापासून जो आपल्याला कलावंती आणि प्रबळगड दिसत होता ना, सो त्याच्यानंतर जे दिसायचे झालेले आणि जो डोंगर आपण बघितलेला आणि जे धबधब्यांचा सीन आपण बघितलेला, सो त्याच डोंगरावरती आता आपण येऊन पोचलो आहे. सो हे इकडे खाली जे आहेत ना ह्या साईडला, इकडे ते धबधबे आहेत ॲक्च्युली. सो
या डोंगरावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. सो चला सरकूया पुढे. ह्या साईडला एक स्टॉल लागेल आणि इथून इकडे एक रस्ता जातो. सो इथे डायरेक्शन दिलेलं आहे प्रबळगड आणि कलावंतीन. चला पुढे. सो हे एक गाव आहे प्रबळमाची. ॲक्च्युली हे प्रबळमाची जे गाव आहे ना ते दोन्ही गडांच्या पायथ्याशी आहे. पण हे लोकांचा सपोर्ट जो आहे ना या आपल्यासारख्या पर्यटकांना खूप चांगला होतो. सो हे बघा इथे देखील बोर्ड लावलेला आहे. सो पावला पावलावरती डायरेक्शन्स दिले. चला कुठून? अच्छा. सो मित्रांनो आता इथून 2 फाटे फुटणार आहेत. एक जाणार आहे तो कलावंतीनला आणि दुसरा जाणार आहे तो प्रबळगडला. सो आपल्या ह्या 2 मित्रांना आता आपल्याला बाय बाय करायचं आहे. ते सर करणार आहेत कलावंतीन. मला नक्की सांगा. सो बाय बाय. माझं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. सुशांत कदम वेळा पैसा टाका मिळेल. बाय. चला आता इथून आपली वाट एकट्याचीच. इथून ना चला. सो इथे असं आकडी लावलेली आहे. इथून पुढे जायचं आहे. बंद नाही इथे विचारलं मी. सो हे व्यवस्थित क्रॉस करून जायचं. ॲक्च्युली त्यांनी एवढी मेहनत करून हे बांधलेलं आहे. सो चला सर करूया आपला हा हाती घेतलेला प्रबळगड. जसजसं पुढे सरकतोय ना मित्रांनो तसतशी एक्साइटमेंट माझी वाढत चालली आहे आणि मला एनर्जी पण चांगलीच मिळते. मित्रांनो ॲक्च्युली मी थोडासा कन्फ्यूज झालो आहे या रस्त्याला की नक्की कोणत्या दिशेला जाऊ. कारण की तिथे क्रॉस मारला आहे आणि इथून हा रस्ता थोडासा आतापर्यंत जसा आपल्याला मिळाला आहे तसा नाही आहे. तर थोडंसं मला बघावं लागेल इथून डायरेक्शन्स कुठे आहेत का. सो मे बी नाही इकडे वाट नाही आहे. इकडूनच जायचं आपल्याला. सो भले इकडे वाट दिसली आपल्याला परंतु त्यांनी जो क्रॉस मारला आहे तो बरोबर आहे. पुढे घनदाट झाडी आहे. सो आपण याच दिशेला बरोबर चाललो आहे. सो चला जाऊया. हे प्रबळगड मी वाट चुकलोय. कुठून? बघा मी आवाज दिला पण वरच्यांनी मला हेल्प केली. उजव्या साईडने येऊ का? चला उजव्या साईडने येऊ बोललेत आणि आपण बरोबर वाटेला आलोय. हा बघा काय ही महाराष्ट्रामधील आपल्या या मावळ्यांची किमया. म्हणजे एखादा अनोळखी व्यक्ती जरी या ठिकाणी आला ना तरी त्याला हेल्प करण्याची ताकद ही आपल्या महाराष्ट्रामधील ही आपल्या भारतामधील नागरिकांची आहे. वा चला मी बरोबर आहे का? हो मी इकडे उजवीकडे गेलो. माग ते बोलतायत मागं पण मी इकडे वाट मला दिसली त्या वाटेने पुढे पुढे आलो पण ते बोलतायत मागे या. सो चला परत मागे जाऊया कारण तिथे थोडीशी घनदाट झाडी दिसत होती म्हणून मी जी वाट होती त्या वाटेनेच जात होतो. आय थिंक मला वाटतंय ना हे बघा ही इकडून जी वरती वाट जाते ना इकडून जायचं आहे पण मी गेलेलो इकडे. सो आय थिंक मला वाटतं इथून जावं लागेल. इथून येऊ का? एक झाड आहे त्या झाडाच्या इथून येऊ का? बघा हे ॲक्च्युली एक झाड आहे. या झाडाच्या इथून ॲक्च्युली 2 फाटे फुटत आहेत. सो जो डावीकडे जाते ना जी वाट त्या वाटेला जायचं आहे. इकडे सरळ उजवीकडे नाही जायचं आहे. चला जाऊया. हां वा नाईस एक्सपिरियन्स. थोडासा खडतर आहे. बरोबर येतोय का? बरोबर येतोय असं त्यांनी सांगितलंय. चला हो हो हो. अच्छा मित्रांनो ही बघा ही वाट होती इकडे. ह्या वाटेने मला यायचं होतं. मी त्या साईडला कसा गेलो मला माहीत नाही कारण तिथे ना खूप झाडी होती. कसा फिरलो मला माहीत नाही पण येऊन ठेपलो त्या वाटेला. म्हणजे कुठेही चुकलं तरी हा निसर्ग आपल्याला कुठे हरवणार नाही आणि ही आपली माणसं बरोबर ना. तुम्हीच आवाज देत होतात. सो मित्रांनो हे बघा ह्या ताई आपल्याला आवाज देत होत्या. ह्यांनीच आपल्याला हेल्प केली मगाशी जे आपण चुकलेलो त्या ठिकाणी. धन्यवाद ताई.
थंड काय लिंबू पाणी त्याने एक. चला आपण थोडंसं एक लिंबू पाणी पिऊया, एनर्जी मिळेल. आणि मित्रांनो, जर अशा ट्रेक्सला येत असाल तर ह्या स्टॉलवरून ना काही का होईना त्यांच्याकडे जे काही विक्रीसाठी असतं ना ते घ्या विकत, कारण की एवढ्या उंचावरती यांच्याकडे हाच एक उदरनिर्वाहाचं साधन आहे. सो हेल्प देम. सो मित्रांनो, लिंबू पाण्याच्या विश्रांतीनंतर आता आपली वाट आपण परत पुढे धरतो आहे. आणि आत्ता पावसाला सुरुवात झाली इथे वरती. खाली तर काय पाऊस नाही आहे, खाली तर ऊन दिसतं आहे, पण वरती ना पाऊस सुरू झाला आहे रिमझिम. खूप मस्त वाटतं आहे, वरचं वातावरण एकदम भारी आहे. वरती गेल्यावर अजून आपल्याला कळेल. चला, सो हे बघा, इथून वरती जायचं आपल्याला. सो मित्रांनो, बघाल तर ॲक्च्युली बराच मोठा पॅच हा. मी आपण हा इकडे डोंगर दिसतोय आणि हा इकडे एक डोंगर दिसतोय. वरती जातो मग दाखवेन. चला. नाईस. हा बघा, हा एक डोंगर आणि हा एक डोंगर. सो या दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी आपण पोहोचलेलो आहोत आता. काय नजारा आहे, भारी ना. सो मित्रांनो, जो मोठा पॅच होता तो आपण सर केला, कंप्लीट केला. आणि आता आपण या ठिकाणी येऊन पोचलो आहे. सो इथे देखील एक स्टॉल आहे. सो इथे आता 2 फाटे फुटत आहेत. सो हे बघा, इकडे ह्या साईडला जो स्टॉलच्या दिशेने जो जातोय ना तो जातोय आपल्या प्रबळगडाकडे, जिकडे आपल्याला जायचं आहे. आणि इथून जे वरती जातो ना हा रस्ता, तो हा जातोय काळाबुरुजला. सो आपण जर शक्य झालं तर येताना काळाबुरुज करूया, पण आता आपण प्रबळगडला जाऊया. सो इथे बघा वरती डायरेक्शन दिलेले आहेत, हे बघा या ठिकाणी. सो आता हे काका आपल्याला सांगतील की, काका आपलं नाव काय? नामदेव. नामदेव, जे इथले स्थानिक आहेत. सर काका, इकडे प्रबळगड आहे बरोबर, आणि ह्या दिशेला जो जातो तो काळाबुरुज. सो काळाबुरुजला काय काय बघायला आहे? काय काय जुनं वाडा आहेत. हा, आणि गणेश मंदिर आहे. अच्छा. परत तलाव आहे. अच्छा. एक पाण्याचे कुंड आहेत. ओके. आणि तटबंध आणि दरवाजा आहेत. अच्छा, तटबंदी आणि दरवाजे आहेत. आणि तिथून कोणते कोणते फोर्ट दिसतात आपल्याला? तिथून तिकडे मोरबा धरण दिसतो. अच्छा, मोरबे धरण दिसतं. त्याच्यानंतर विशालगड दिसतो. अच्छा. इकडे पोंजा शाळा दिसतं, भारवा दिसते. अच्छा, ओके ओके, चालेल. धन्यवाद काका. धन्यवाद. माथेरान दिसतो. माथेरान पण दिसतं. अच्छा, धन्यवाद काका. चला चला, आपण आता आपल्या पहिला प्रबळगड सर करूया, नंतर मग वेळ मिळाला तर आपण इकडे काळाबुरुजला येऊया. चला. सो मित्रांनो, फायनली आपण गडाच्या टोकावरती पोहोचलेलो आहोत. हे बघा, सगळीकडे हिरवळच हिरवळ, ग्रीनरी. चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या किल्ल्याचा इतिहास. प्रबळगड हा किल्ला बहमनी सुलतानात या राजाने पनवेल, कल्याण तसेच उत्तर कोकणावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. या किल्ल्याची उंची 2300 फूट इतकी आहे. इसवी सन 1458 मध्ये हा किल्ला
अहमदनगर सुलतानतनी काबीज केला। अहमदनगर सुलतानतच्या मृत्यूनंतर हा किल्ला शहाजीराजे भोसले यांच्याकडे गेला। नंतर शहाजीराजांचा आदिलशहाच्या हातून पराभव झाला आणि हा किल्ला मुघलांकडे गेला। इसवी सन 1657 रोजी शिवाजी महाराजांनी मुघलांना हरवून हा किल्ला जिंकून घेतला। या लढाईत या किल्ल्याचे सुभेदार केसर सिंग जे मुघल सरदार होते ते मरण पावले। त्यावेळेस केसर सिंगची आई आपल्या नातवाला घेऊन या किल्ल्यावर लपून बसली असता शिवाजी महाराजांनी त्यांना माणुसकीच्या नात्याने आपल्या सुरक्षित स्थानी पोहोचवले। आपण समोर जो पाहत आहात तो आहे कलावंतीन दुर्ग। सो मित्रांनो, आपण आता एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत। हे बघा, हा इकडे आहे पाठीमागे राजवाडा। सो हा राजवाडा आपण आता एक्सप्लोर करूया। ॲक्च्युली थोडासा भग्न झालेला आहे, म्हणजे अस्ताव्यस्त झालेला आहे, पण त्याचं बांधकाम बघा कसं आहे। सो हे बघा, ही राजवाड्याची खिडकी, माची प्रबळ राजवाडा। हे बघा मित्रांनो, याचा जो दगड आहे तो किती मोठा आहे बघा ना। आणि ही खिडकी आणि त्याच्यावरती हे नक्षीकाम। आता याचा मेन दरवाजा कुठच्या दिशेला आहे ते बघूया। इकडून पण नाही दिसत दरवाजा। आणि मित्रांनो, ॲक्च्युली या निसर्गाची किमया बघा ना। सो त्या साईडने तर दरवाजा नाही आहे। सो मी तुम्हाला इथूनच दाखवतो। हे बघा, मे बी इथून चढू शकतो मी। इथून चढूया आपण। हा बघा, सो हा आहे राजवाडा आतल्या बाजूने, ही खिडकी। हे बघा, या साईडला एक खिडकी आहे। ॲक्च्युली ह्या गड किल्ल्यांकडे ॲक्च्युली आपलं लक्ष गेलं पाहिजे। हे जे गड किल्ले आहेत यांची जी नासधूस झालेली आहे ही ॲक्च्युली थोडेफार रिपेअर झाले पाहिजेत हे गडकिल्ले, आणि हे आपल्याला साबूत ठेवणं गरजेचं आहे, कारण की हाच आपला इतिहास आहे। सो मित्रांनो, हे ऐतिहासिक अवशेष आपण बघितल्याच्या नंतर आता इथून पुढे मला ॲक्च्युली कळत नाही उतरू की नको, कारण की त्याने सांगितल्याप्रमाणे ते जे तळं आहे ते ह्या साईडला आहे की नाही मला माहिती नाही। त्यामुळे मी थोडंसं नाही जाते, कारण की पूर्ण जंगलच दिसतं इकडे पुढे, कारण की तिकडे त्या साईडने पण एक वाट खाली जात होती। सो मी आता पुढे सरकत नाही आहे। आपण हे अवशेष एक्सप्लोर केले, आपल्याला हे असे ऐतिहासिक अवशेष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले। सो नेक्स्ट टाईम मला जर कधी शक्य झालं तर मी त्या साईडला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेनच नक्कीच, कारण की आपल्याला कलावंतींचा एक वेगळा व्लॉग बनवायचा आहे। सो त्यावेळेस आपण येऊ आणि नंतर पुढचे जे काळाबुरुज हा जो भाग आहे तो आपण त्यावेळेस एक्सप्लोर करूया। चला तर मित्रांनो, कसा वाटला आपला हा प्रबळगडचा प्रवास। ॲक्च्युली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा माझा पहिला सोलो ट्रेक होता, आणि हा जो माझा प्रबळगडचा ट्रेक आहे तो सक्सेसफुल झाला, याचा मला खूप आनंद होतो आहे। तर मित्रांनो, माझा अनुभव तुम्हाला मी या वेडापिसाच्या माध्यमातून शेअर केला। तुम्ही पण असा ट्रेक करा, खूप छान ट्रेक आहे, मस्त आहे। थोडासा फक्त तो एक पॅच जरासा डिफिकल्ट आहे, एवढा पण डिफिकल्ट नाही, पण तो पॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर जो आनंद होतो ना, खूप मस्त। चला तर मग मित्रांनो, हा प्रबळगडचा प्रवास मी इथे थांबवतो, आणि आता हा जो गड मी सर केलाय तो आता खाली उतरतो आणि आपल्या परतीच्या प्रवासाला जातो।